सकल विद्यार्थी समूहाने हे जे पत्र विद्यापीठाला दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा कार्यक्रम परवानगी नसताना झाला आहे. पण माझ्या मते 18 तारखेला विद्यापीठाकडून एक परिपत्रक काढलं गेलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान कुणाचं, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचं. आता बघा, एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये की डॉक्टर म्हणल्यानंतर आपण एका विषयातल्या पारंगत माणसाला म्हणतो. अमोल कोल्हे हे काय फक्त राजकारणातलेच व्यक्तिमत्व नाही आहेत, त्यांनी कला क्षेत्रामध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे. जसं की त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे, संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे. आता नवीन ह्याच्यामध्ये ते स्वतः महात्मा फुलेंची भूमिका निभावत आहेत. म्हणजे एकूणच काय तर पुरोगामी चळवळीचा खूप मोठा अभ्यास असलेला माणूस आहे आणि त्याला इतका मोठा म्हणजे वलय आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल आणि शैक्षणिक असेल किंवा एकूणच सांस्कृतिक असेल. पण या अभ्यासू माणसाच्या व्याख्यानाला विरोध करणं म्हणजे माझ्या मते शिवाजी महाराजांवरील आयोजित व्याख्यानाला विरोध करणं म्हणजे माझ्या मते राष्ट्रद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे. ज्यांनी कुणी हा विरोध केलाय त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा किंवा त्या प्रवृत्तीचा आम्ही आंबेडकरवादी चळवळीचे विद्यार्थी म्हणून किंवा आमची विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती म्हणून जाहीर निषेध करतो. आणि या होणाऱ्या कार्यक्रमाला आम्ही पाठिंबा देत आहोत, समर्थन देत आहोत की हा कार्यक्रम ज्या वेळेत ठरला आहे त्या वेळेत होईल. कोणीही संभ्रम निर्माण करून घेण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही ह्या कार्यक्रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. एक आंबेडकरी विद्यार्थी म्हणून मला हे वाटतंय. खरं तर शिव फुले आंबेडकर विचारांना घेऊन खरं तर महाराष्ट्र त्या वारसा चालवला आहे.